क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ गुरुवारी 31 मार्च रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे मोठ्या दिमाखात पार पडला। या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेला मैदानात हजारो क्रिकेटप्रेमी उपस्थित होते। टेनिस क्रिकेटपटूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावं या हेतूनं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतात विविध देशांमध्ये वर्षातून 3 वेळा आयोजित केली जाईल, अशी घोषणा यावेळेला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ITCSFचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली। यावेळेला खेळाडूंनी एकच जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलं। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या उपक्रमाचं कौतुक केलं। तर अशा पद्धतीचे उपक्रम आयोजित होणं गरजेचं असल्याचं मत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं। ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदानाच्या विकासासाठी आजवर 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं। टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगलं व्यासपीठ मिळावं, आर्थिकदृष्ट्या देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावं आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळता यावं, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। ITCSFच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं या स्पर्धेची सुरुवात करण्यात येते। आज 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यातील 16 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून मोठ्या संख्येनं खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे। प्रेसिडेंट कप इंडिया स्पर्धेची बक्षीस रक्कम 40 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्ण संधी ठरणार आहे। उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसंच मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार असून प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आलाय। यावेळेला मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, खासदार श्रीरंग बारणे, नरेश मस्के, डॉ. ज्योती वाघमारे, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेरे यांच्यासह सर्व संघांचे अध्यक्ष, खेळाडू आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते।